नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण ॲझ्योरच्या जगात एक वेगळीच उडी मारणार आहोत. विचार करा की आपल्याला एका मोठ्या डिजिटल शहराचं व्यवस्थापन करायचं आहे, पण आपल्याकडे फक्त एक माऊस आहे. एक इमारत क्लिक करून बांधणं किंवा दुरुस्त करणं किती वेळ लागेल, नाही का? आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या AZ-104 ॲझ्योर प्रशासकांसाठी पूर्वतयारी या पाथमधून 3 अशी हत्यारं पाहणार आहोत, जी या क्लिकच्या त्रासातून आपली सुटका करतील. नमस्कार. आणि ही फक्त हत्यारं नाहीत, म्हणजे ही एक विचार करण्याची नवीन पद्धत आहे. आपण एक वीट रचण्यापासून ते थेट संपूर्ण शहराची ब्लूप्रिंट तयार करण्यापर्यंतचा प्रवास करणार आहोत. वाह! आज आपण ॲझ्योर क्लाउड शेल, पॉवर शेल आणि जेसन ARM टेम्पलेट्स या 3 मॉड्यूल्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे प्रशासकाच्या भात्यातील ब्रह्मास्त्र, पाशुपतास्त्र आणि सुदर्शन चक्र. अगदी तसंच. चला तर मग एकेका अस्त्राची माहिती घेऊया. उत्तम. तर मग आपले या प्रवासाचा पहिला टप्पा, ॲझ्योर क्लाउड शेल. समजा मी मित्राच्या घरी आहे आणि मला ऑफिसमधनं एक अर्जंट फोन येतो की सर्व्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे माझा लॅपटॉप नाहीये. आता मी काय करणार? बरोबर. इथेच ॲझ्योर क्लाउड शेल देवदूतासारखा धावून येतं. याला असं समजा की ॲझ्योरने तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्येच एक तयार गॅरेज किंवा वर्कशॉप दिला आहे. अच्छा. तुम्हाला तुमची अवजड हत्यारं म्हणजे टूल्स वगैरे सोबत घेऊन फिरायची अजिबात गरज नाही. तुम्ही जगातल्या कुठल्याही कम्प्युटरवर फक्त ब्राउझर उघडा, ॲझ्योर पोर्टलमध्ये लॉग इन करा. आणि तिथेच आपलं वर्कशॉप तयार? हो, तुमचं संपूर्ण वर्कशॉप तिथे तयार मिळतं. म्हणजे हे क्लाउडमध्ये असलेलं माझं स्वतःचं सिक्रेट कमांड सेंटर आहे का, ज्यात सगळी हत्यारं आधीच लावलेली आहेत? हे तर भारी आहे. अगदी तसंच. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात ॲझ्योर CLI आणि पॉवर शेल सारखी आवश्यक हत्यारं आधीच इन्स्टॉल केलेली असतात. ओके, म्हणजे काही सेटअप करायची गरज नाही. काहीच नाही. शिवाय ॲझ्योर तुम्हाला एक कायमस्वरूपी फाईल स्टोरेज देतं, ज्याला क्लाउड ड्राईव्ह म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही तयार केलेल्या स्क्रिप्ट्स किंवा फाईल्स तुम्ही सेशन बंद करून पुन्हा लॉग इन केल्यावरही तिथेच मिळतात. तुमचं काम कधीच हरवत नाही. थांबा, पण मला एक प्रश्न आहे. विचारा. जर हे इतकं सोपं आणि चांगलं आहे, तर मग लोक अजूनही त्यांच्या कॉम्प्युटरवर ॲझ्योर CLI किंवा पॉवर शेल सारखी टूल्स का इन्स्टॉल करतात? म्हणजे या क्लाउड शेलच्या काही मर्यादा आहेत का? खूप चांगला प्रश्न विचारला. क्लाउड शेल हे छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा समजा तुम्ही प्रवासात आहात आणि पटकन काहीतरी तपासायचं आहे. किंवा दुरुस्त करायचं आहे? हो, त्यासाठी उत्तम आहे. पण जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या स्क्रिप्ट्सवर काम करायचं असतं किंवा तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोड एडिटरसोबत जसं की VS कोडसोबत काम करायचं असेल, तेव्हा लोकल इन्स्टॉलेशन जास्त सोयीचं ठरतं. अगदी बरोबर. याला असं समजा की प्रवासात भूक लागल्यावर सँडविच खाणं सोपं आहे. ते झालं क्लाउड शेल. पण घडी आरामात बसून पूर्ण जेवण बनवण्याचा अनुभव वेगळाच असतो. ते झालं स्थानिक इन्स्टॉलेशन. हां. मस्त उदाहरण आहे. दोन्हीची आपापल्या जागी गरज आहे. समजलं. म्हणजे क्लाउड शेल हे आपत्कालीन परिस्थितीत किंवा छोट्या कामांसाठी आपलं स्विस आर्मी नाईफ आहे. चला, आता आपल्याकडे काम करण्यासाठी एक जागा म्हणजे वर्कशॉप तर झालं, पण तिथे नक्की काम कसं करायचं? नुसतं बघत बसायचं का? नाही, अर्थातच नाही. इथेच आपला दुसरा मॉड्यूल येतो, पॉवर शेलची ओळख. क्लाउड शेल जर तुमचं वर्कशॉप असेल, तर पॉवर शेल ही त्या वर्कशॉपमधल्या मशिनरीला आदेश देण्याची भाषा आहे. भाषा? हो, ही एक खूप शक्तिशाली स्क्रिप्टिंग भाषा आहे, जी विशेषतः ऑटोमेशनसाठी बनवली आहे. पॉवर शेल? हे नाव ऐकल्यावर मला वाटतं की मी कोणत्या तरी रोबोटशी बोलणार आहे. हे शिकायला खूप अवघड असतं का? मला तर फक्त गेट कॉफी एवढीच कमांड येते. नाही, घाबरू नका. याची रचना खूप सोपी आहे. पॉवर शेलमधल्या कमांड्स क्रियापद नाम म्हणजे वर्ब नाउन या स्वरूपात असतात. क्रियापद नाम. ओके. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नवीन व्हर्च्युअल मशीन बनवायची असेल, तर कमांड असेल new-as VM. किंवा जर तुम्हाला एखादी स्टोरेज माहिती मिळवायची असेल, तर कमांड असेल get-as storage account. अच्छा, हे तर इंग्रजी भाषेसारखंच आहे. गेट मी अ कॉफी किंवा क्रिएट अ फाईल. अगदी. एकदा तुम्हाला ही रचना समजली की बाकी सर्व सोपं वाटू लागतं. म्हणजे हे असं आहे की एक भांडं हाताने धुण्याऐवजी डिशवॉशरमध्ये सर्व भांडी लावून फक्त एक बटन दाबायचं. पॉवर शेल माझ्या IT कामांसाठी डिशवॉशरसारखं आहे. ही एक चांगली सुरुवात आहे, पण मी म्हणेन की हे डिशवॉशरपेक्षाही हुशार आहे. असं का? डिशवॉशर फक्त भांडी धुतो. पॉवर शेल स्क्रिप्ट्स तुमच्यासाठी भांडी तयार करू शकते, जेवण बनवू शकते आणि नंतर ते स्वच्छही करू शकते. अरे वा! म्हणजे हे संपूर्ण प्रक्रियेचं ऑटोमेशन आहे.
मला एक प्रसंग आठवतोय. एकदा एका नवीन कर्मचाऱ्याला आम्ही 50 सारख्या व्हर्च्युअल मशीन्स तयार करायला सांगितल्या. 50? हो, Azure पोर्टलवर क्लिक करून त्याला तो दिवस पुरला नाही. पुढच्या आठवड्यात आम्ही त्याला एक PowerShell स्क्रिप्ट शिकवलं आणि त्याने पुढच्या 50 मशीन्स फक्त 10 मिनिटात तयार केल्या. काय सांगताय, 10 मिनिटात? हो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे आश्चर्य होतं तेच या साधनांचं खरं सामर्थ्य आहे. वा, म्हणजे वेळ तर वाचतोच, पण अजून काय फायदा आहे? म्हणजे मी 50 वेळा क्लिक करूनही तेच काम करू शकेन, फक्त वेळ जास्त लागेल. इथेच का या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. जेव्हा तुम्ही 50 मशीन्स हाताने म्हणजे मॅन्युअली तयार करता तेव्हा मानवी चुका होण्याची शक्यता किती असते? खूप जास्त. बरोबर. एका सर्व्हरवर वेगळी सेटिंग तर दुसऱ्यावर वेगळी. PowerShell स्क्रिप्टमुळे प्रत्येक वेळी 100% अचूक आणि तसंच काम होतं. अच्छा, म्हणजे चुका टळतात. हो, यालाच म्हणतात सातत्य किंवा कन्सिस्टन्सी. यामुळे तुमच्या सिस्टममध्ये अनपेक्षित समस्या उद्भवत नाहीत आणि सुरक्षाही वाढते. हे फक्त वेगवान नाही तर जास्त विश्वासार्ह आहे. आता मला कळलं. ऑटोमेशन म्हणजे फक्त आळशीपणा नाही, तर ती एक हुशारी आहे. ठीक आहे, मग आता आपल्याकडे वर्कशॉप आहे, आदेशाची भाषा पण आहे. आता आपण एक मशीन तयार करू शकतो. पण जर मला एकाच वेळी एक संपूर्ण फॅक्टरी उभी करायची असेल तर, म्हणजे एक वेब सर्व्हर, त्याला जोडलेला डेटाबेस, त्यांचं नेटवर्क, सुरक्षा, हे सगळे एकाच वेळी कसं करायचं? उत्तम प्रश्न. इथेच आपला तिसरा आणि सर्वात महत्वाचा मॉड्यूल येतो. JSON ARM टेम्पलेट्स वापरून Azure इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे. PowerShell हे एक काम ऑटोमेट करण्यासाठी उत्तम आहे. पण जेव्हा तुम्हाला अनेक एकमेकांशी जोडलेल्या रिसोर्सेसचं एक संपूर्ण सोल्युशन तयार करायचं असतं, तेव्हा ARM टेम्पलेट्स कामी येतात. JSON, ARM, आता हे खरंच रॉकेट सायन्स वाटतंय. हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला जमेल का, की यासाठी प्रोग्रॅमिंगची पार्श्वभूमी लागेल? अजिबात नाही. याला तुमच्या घराच्या ब्लूप्रिंटसारखं समजा. घराची ब्लूप्रिंट? हो. ARM म्हणजे Azure रिसोर्स मॅनेजर. हा Azureचा बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे असं समजा. आणि ARM टेम्पलेट म्हणजे तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली तपशीलवार ब्लूप्रिंट. तुम्ही फक्त त्या ब्लूप्रिंटमध्ये लिहिता की तुम्हाला काय हवं आहे. जसं की मला 3 खोल्यांचं घर हवं, ज्याला निळं छप्पर असेल, 2 बाथरूम असतील आणि गॅरेज घराच्या डाव्या बाजूला असेल. ओके. तुम्हाला हे नाही सांगावं लागत की आधी पाया खोदा मग विटा रचा. तुम्ही फक्त अंतिम परिणाम काय हवा ते सांगता. म्हणजे मी माझ्या Azure बिल्डरला, म्हणजे ARMला फक्त एक कागद देणार आणि तो माझ्यासाठी अख्खं डिजिटल शहर उभं करणार. पण ही ब्लूप्रिंट कोणत्या भाषेत लिहिलेली असते? ही ब्लूप्रिंट JSON नावाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली असते. JSON? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन? बरोबर. नाव जरी क्लिष्ट वाटलं तरी हा फक्त डेटा लिहिण्याचा एक सोपा आणि मानवी वाचनीय मार्ग आहे. उदाहरणार्थ, टेम्पलेटमध्ये एक रिसोर्सेस नावाचा विभाग असतो. त्यात तुम्ही असं काहीतरी लिहिता. टाईप Microsoft.Computer Virtual Machines, नेम माय वेब सर्व्हर. हे वाचून Azureला लगेच कळतं की एक व्हर्च्युअल मशीन तयार करायची आहे. अच्छा. एकदा तुम्ही ही मूलभूत रचना समजून घेतली की ती खूप सोपी वाटते. याला तांत्रिक भाषेत डिक्लरेटिव्ह सिंटॅक्स म्हणतात. तुम्ही काय करायचं हे सांगता, कसं करायचं हे Azure स्वतः ठरवतं. ठीक आहे, हे थोडंफार समजते. पण समजा मला अशी 100 घरं बांधायची आहेत, पण प्रत्येकाचा रंग वेगळा हवा. मग मला 100 वेगवेगळ्या ब्लूप्रिंट्स बनवावे लागतील का? हे तर खूपच कंटाळवाणा होईल. नाही, इथेच पॅरामीटर्स ही संकल्पना उपयोगी पडते. पॅरामीटर्स? हो, पॅरामीटर्समुळे तुमची ब्लूप्रिंट लवचिक आणि पुन्हा वापरण्यायोग्य बनते. तुम्ही तुमच्या ब्लूप्रिंटमध्ये भिंतीचा रंग किंवा घराचा आकार यासाठी एक जागा रिकामी ठेवता. मग घर बांधायला देताना तुम्ही सांगता की या रिकाम्या जागेत लाल रंग किंवा मोठा आकार भरा. वा, म्हणजे प्रत्येक छोट्या बदलासाठी नवीन ब्लूप्रिंट तयार करायची गरज नाही. अगदी. तुम्ही एकच टेम्पलेट वापरून वेगवेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकता. हे तर कस्टमायझेशन सारखं आहे. आणि मी ऐकलंय की यात आउटपुट्स असंही काहीतरी असतं. ते काय आहे? बरोबर. आउटपुट्स म्हणजे बांधकाम झाल्यावर कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला घराच्या चाव्या, वीज बिलाचं कनेक्शन नंबर आणि वायफाय पासवर्ड देतो ना, तसंच काहीसं. हां. तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यावर Azure तुम्हाला काही महत्वाची माहिती परत देतं. उदाहरणार्थ, तुम्ही एक वेब ॲप्लिकेशन तयार केलं तर त्याची URL काय आहे, किंवा तुम्ही व्हर्च्युअल मशीन तयार केली तर तिचा पब्लिक IP ॲड्रेस काय आहे, हे आउटपुट म्हणून तुम्हाला परत मिळतं. म्हणजे ते शोधावं लागत नाही? हो, आणि ती माहिती तुम्ही पुढच्या ऑटोमेशनसाठी वापरू शकता. पण एक शंका आहे. हे सगळं टेम्पलेट वगैरे लिहिण्यात सुरुवातीला खूप वेळ जाईल असं वाटतंय.
त्यापेक्षा पोर्टलवर जाऊन 4 क्लिक करून एक VM बनवणं सोपं नाही का? एका व्हीएमसाठी तुमचं म्हणणं कदाचित बरोबर असेल, पण विचार करा, तुम्हाला तुमची संपूर्ण उत्पादन प्रणाली म्हणजे प्रोडक्शन एन्व्हायरमेंट पुन्हा तयार करायची आहे किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत डिझास्टर रिकव्हरीमध्ये सगळं काही शून्यातून उभं करायचंय. तेव्हा तर हजारो क्लिक्स करावे लागतील. बरोबर. तेव्हा तुम्ही क्लिक करत बसणार का? ARM टेम्पलेट असेल तर तुम्ही काही मिनिटांत संपूर्ण सिस्टम अचूकपणे पुन्हा तयार करू शकता. यालाच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड म्हणतात आणि हीच आधुनिक क्लाउड व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आता फक्त हार्डवेअर नाही, तर तो एक कोड आहे. हो, ज्याला तुम्ही व्हर्जन कंट्रोल करू शकता, तपासू शकता आणि पुन्हा वापरू शकता. तर आज आपण या प्रवासात काय शिकलो याचा थोडा आढावा घेऊया. आपण अझूर क्लाउड शेलपासून सुरुवात केली, जे आपलं कधीही कुठेही उपलब्ध असणारं क्लाउडमधलं कमांड सेंटर आहे. बरोबर, आपलं फिरतं गॅरेज. हो. मग आपण ऑटोमेशनची भाषा शिकलो, म्हणजेच पॉवर शेल, ज्यामुळे आपण आपली कामं अचूकपणे आणि वेगाने करू शकतो. आणि शेवटी आपण ARM टेम्पलेट्सच्या मदतीने क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचे मास्टर आर्किटेक्ट बनलो. जे संपूर्ण शहराच्या ब्लूप्रिंट्स तयार करू शकतात. आणि जर आपण या सगळ्याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे 3 मॉड्यूल्स फक्त वेगळी हत्यारं नाहीयेत. हे एका प्रशासकाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आणतात. म्हणजे नक्की कसा बदल? तुम्ही एक रिसोर्स तयार करण्याऐवजी संपूर्ण सिस्टीमची ब्लूप्रिंट तयार करायला शिकता. तुम्ही एक काम करण्याऐवजी ते काम स्वयंचलित कसा करायचं याचा विचार करायला लागता. तुम्ही फक्त समस्या सोडवत नाहीत, तर तुम्ही अशा सिस्टीम्स तयार करता जिथे समस्या कमीत कमी उद्भवतील. अगदी बरोबर. हे म्हणजे स्वयंपाक शिकण्यासारखं आहे. सुरुवातीला तुम्ही एक पदार्थ बनवता, मग तुम्ही शिकता की एकाच वेळी अनेक गोष्टी कशा करायच्या, आणि शेवटी तुम्ही संपूर्ण जेवणाची रेसिपी लिहून ठेवता, जेणेकरून कोणीही ती रेसिपी वापरून तसंच जेवण बनवू शकेल. परफेक्ट. क्लाउड शेल तुमचं किचन आहे, पॉवर शेल तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत आहे आणि ARM टेम्पलेट्स तुमची रेसिपी बुक आहे. उत्तम उदाहरण आहे. आणि हीच विचारसरणी तुम्हाला एक साधा वापरकर्ता ते एक कुशल ॲझ्योर प्रशासक बनवते. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण या साधनांबद्दल वेगवेगळं बोललो, पण जेव्हा तुम्ही या तिन्ही गोष्टींना एकत्र कराल तेव्हा काय होईल? विचार करा, तुम्ही तुमच्या क्लाउड शेलच्या कमांड लाईनवरून एक पॉवर शेल स्क्रिप्ट चालवत आहात, जी एका लवचिक ARM टेम्पलेटला बोलावते, आणि ते टेम्पलेट पॅरामीटरच्या आधारावर तुमच्यासाठी एक संपूर्ण गुंतागुंतीची प्रणाली तयार करत आहे. हे एखाद्या अशा रोबोटसारखं आहे जो फक्त ब्लूप्रिंट वाचू शकत नाही, तर त्यात बदल करून घरही बांधू शकतो. आणि तेही तुम्ही आरामात कॉफी पीत असताना. हो, ऑटोमेशनचा हा पुढचा टप्पा आहे आणि या 3 मॉड्यूल्समुळे तुम्ही त्या दिशेने पहिलं पाऊल टाकता. यावर नक्की विचार करा.